हां. गुड मॉर्निंग सर. ॲक्च्युली टुडेज द टॉपिक इज दॅट इज कॉल्ड कोनिक सेक्शन. म्हणजे कोनिक सेक्शन काय असतो हे समजवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. कोन म्हणजे जनरली कोन कसा फॉर्म होतो तर मी या डायग्रामद्वारे तुम्हाला समजवत आहे की हे प्रिन्सिपल एक्सिस आहे आणि हा जनरेटर आहे. त्याचा एक कॉमन वर्टेक्स आहे. या वर्टेक्सला आपण नाव दिले व्ही आणि या दोघांच्या मधात जो अँगल क्रिएट होतो तो आहे आपला अल्फा. तर अँगल अल्फा रोटेट with the principal axis to form the double helical shapes. म्हणजे असा एक स्ट्रक्चर तुम्ही पहा दोन कोन भेटत आहे. एक वरती एक कोन आहे, एक खाली एक कोन आहे. तर त्या दोन कोनपैकी जेव्हा आपण एक कोन कन्सिडर करतो तर याला म्हणतो आपण कोन आणि याचे डिफरंट काइंड्स ऑफ सेक्शन दॅट इज कॉल्ड एज कोनिक सेक्शन. म्हणजे हा कोन आहे. जेव्हा मी या कोनला या अँगलनी कट करत असतो तर तेव्हा मला जी शेप्स भेटत असते ती असते सर्कल. दुसरं जर मी या कोनला या अँगलनी कट करत असतो तर तेव्हा मला जो शेप्स भेटत असतो तो असतो पॅराबोला. तुम्हाला काय भेटत असतो सर? पॅराबोला. त्यानंतर जर मी याला याच शेपनी या अँगलनी जेव्हा कट करत असतो तर तो जो मला सेक्शन भेटत असतो तो असतो इलिप्स. ठीक आहे, इलिप्स. आणि नंतर जेव्हा मी या शेपला या अँगल म्हणजे माझ्याकडे हे दोन्ही हेलिकल शेप्स आहेत. त्या दोन्ही हेलिकल शेपला जेव्हा मी या शेपनी कट करत असतो तर मला जी जॉमेट्री भेटत असते ती असते सर हायपरबोला. म्हणजे हा एक कोन कट होईल, हा एक वरचा कोन कट होईल, तर हा जो कोन भेटेल तो राहील आपला हायपरबोला. तर या पद्धतीने सर सर्कल, पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला तयार होत असतो. पण याचे बेसिक कन्सेप्ट काय आहे सर? मग सर्कल काय काय आहे? तर सर्कल जसं 10वीला आपल्याला पाहत असतो आपण जनरली सर, तर त्याचे अप्लिकेशन्स मग आपण तयार केलेले आहेत सर. मग स्टँडर्ड फॉर्म ऑफ सर्कल काय आहे, सेंटर रेडियस फॉर्म काय आहे, डायमीटर फॉर्म काय आहे, पॅरामेट्रिक फॉर्म काय आहे, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल काय आहे. मग सर्कल आला तर सर त्याच्यात टँजंट येईल, नॉर्मल येईल, डायरेक्टर सर्कल काय आहे ते येईल. म्हणजे या सर्व गोष्टी आपण या चार्ट्समध्ये मुलांसाठी तयार करून ठेवलेल्या आहेत. म्हणजेच एकदा आपण वर्गात गेलो की हा चार्ट घेऊन गेला की पूर्ण टॉपिक तो व्यवस्थित क्लिअर करू शकता. सिमिलरली जर पॅराबोलाचा जर विचार केला ना मॅडम तर पॅराबोला पण एक प्रकारचा नसतो. पॅराबोलिक शेप 4 प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिसनी ओपन होणार आहे, निगेटिव्ह डायरेक्शननी एक्स ओपन होणार आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय एक्सिसनी आहे आणि निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय एक्सिसनी ओपन होणार. असे 4 प्रकारचे पॅराबोलाच असतात. त्यानंतर आपण जर इलिप्सचाही विचार केला ना तर इलिप्स पण 2 प्रकारचं आपल्याला पाहायला भेटत असतं. म्हणजेच यात जर आपण पाहिलं तर एक त्याचं मेजर एक्सिस एक्स एक्सिस आहे, इथे मेजर एक्सिस काय आहे तर वाय एक्सिस आहे. म्हणजे हा डिफरंट काइंड ऑफ आपल्याला इलिप्स पाहायला भेटत असतो. सोबत केपलर्स लॉ हा त्याचा अप्लिकेशन आहे. फिजिक्स मधला प्लॅनेट रिव्हॉल्व्ड अराउंड द अर्थ इन अन इलिप्टिकल ऑर्बिट आपण म्हणतो. आणि हे मुंबई बांद्रा कुर्लाला एक मल्टिपल कॉम्प्लेक्स बनलेलं आहे, ते सुद्धा इलिप्टिकल शेप्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की इलिप्सचा पण खूप मोठा अप्लिकेशन्स आपल्याला पाहायला भेटत असतो. सोबत जर आपण नेक्स्ट पाहिलं ना सर तर तो म्हणजेच आपला हायपरबोला. हायपरबोलाचं पण आपल्याला डिफरंट काइंड्स ऑफ हायपरबोला आपल्याला पाहायला भेटत आहे. एक राईट ओपन एक्स एक्सिसवर ओपन होणार आहे, एक वाय एक्सिसवर ओपन होणार आहे आणि याचंही मोठं अप्लिकेशन्स आपल्याला पाहायला भेटते. जे काही टॉवर्स वगैरे तयार होतात ते हायपरबोलिक शेप्समध्ये होत असतात. आता जनरली मी इथे काही पोस्टर्स पण लावलेले तर हायपरबोलाचं अप्लिकेशन्स काय आहे आपण इथे पाहू शकतो. इलिप्सचे अप्लिकेशन्स काय आपण इथे पाहू शकतो. पॅराबोलाचे पण अप्लिकेशन्स आपल्याला दिलेलं आहे की मोठे मोठे ब्रिजेस, प्रोजेक्टाईल मोशन्स हे पॅराबोलिक शेप्समध्ये असते. रेनबो आपल्याला पॅराबोलामध्ये पाहायला भेटतो. तर हे डिफरंट काइंड्स ऑफ पॅराबोलिक, इलिप्टिकल आणि हायपरबोलिक कन्सेप्ट आहे ती या डायग्रामच्या माध्यमातून मुलांपर्यंत घेऊन जायचं. ॲक्च्युली मुलांना हा टॉपिक कठीण वाटतो, पण जेव्हा आपण अशा 3D डायमेन्शन्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी नेतो तर तेव्हा त्यांना इझिली सर्कल, पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला समजते. तर हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्याचं नाव आहे कोनिक सेक्शन. थँक्यू.